नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेशन कार्ड स्मार्ट कार्डमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आपल्याला स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आणि कुठे सबमिट करायचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला ही PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून तुम्ही हे फॉर्म फिलअप करून तुमचं रेशन कार्ड स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, सीधा वाटप क्षेत्र गाव, तुमचं विलेज नेम इथे फिलअप करायचंय, तालुका फिलअप करायचंय, डिस्ट्रिक्ट फिलअप करायचंय मित्रांनो. नंतर नवीन पुरवठा पत्रिकेसाठी शिधापत्रिकेसाठी अर्ज कुटुंब प्रमुखांनी भरावा. बघा मित्रांनो, तुमच्याकडे कोड नंबर असेल, तुमच्या रेशन कार्ड वरती कोड नंबर असेल आणि अनुक्रमांक असेल. कोड क्रमांक नसेल तर डॅश करायचा, अनुक्रमांक असेल तर फिलअप करायचा आणि नोंदणी क्रमांक इथे फिलअप करायचा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, पुढची स्टेप काय, अर्जदारांचं संपूर्ण नाव. आता अर्जदारांचं संपूर्ण नाव इथे फिलअप करायचंय. आता नावाने सुरुवात करावी. बघा मित्रांनो, कसं अर्ज फिलअप करायचं, आपल्याला आपलं सरनेम इथे सुरुवातीमध्ये फिलअप करायचं, नंतर आपलं नाव आणि आपल्या वडिलांचं नाव फिलअप करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, नंतर एज लिहायचंय, नागरिकत्व लिहायचं भारतीय आणि पूर्ण निवास पत्ता तुमचा इथे पत्ता लिहायचा मित्रांनो, ॲड्रेस. हा पूर्ण ॲड्रेस तुम्ही फिलअप करायचं या 2 ओळीमध्ये मित्रांनो. नंतर तुम्हाला अर्जदार व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदारांकडे सामान्य राहणाऱ्या व्यक्तींचे नावे, घरातील नोकर वगळून. बघा मित्रांनो, तुमचं आता रेशन कार्ड मध्ये असेल, सर्व डिटेल असेल तुमच्या कुटुंबाची, तसं किती नाव आहे, तुमचं नातं आणि सर्व अर्जदारांचं नातं काय आहे ते सर्व डिटेल इथे तुम्हाला फिलअप करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढं नाव दिलं असेल ते नाव इथे तुम्ही फिलअप करायचंय. नंतर त्यांच्या सोबत नातं काय, तुमचा मुलगा मुलगी जे असेल ते तुम्ही इथे लिहायचंय मित्रांनो. नंतर त्यांची एज लिहायचे, वय, नंतर नागरिकत्व लिहायचं मित्रांनो आणि व्यावसायिक व वार्षिक उत्पन्न इथे लिहायचं मित्रांनो. तो कॅन्डिडेट स्वतः कमवत असेल त्यांचं वार्षिक उत्पन्न इथे लिहायचं मित्रांनो, नसेल तर काही हरकत नाही. नंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक, आता सर्व तुम्ही तुमचे नातं, मुलगा मुलगी जे असेल ते तुम्ही सर्वांचं लिस्ट मध्ये इथे नाव लिहिलं असेल तर त्यांचा आधार नंबर इथे कंपल्सरी लिहायचंय मित्रांनो. नंतर त्यांचा खाते क्रमांक तुम्हाला इथे फिलअप करायचे मित्रांनो. बघा मित्रांनो, पुढची स्टेप काय, कुटुंबातील सर्व व्यक्तीचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न. आता बघा मित्रांनो, तुम्ही सर्व कुटुंब मिळून एकच तुमचं इन्कम असेल तर तुम्ही इथे टोटली तुमचं इन्कम लिहायचंय मित्रांनो. नंतर तुम्हाला कुटुंबातील सर्व व्यक्तीकडून भरला जाणार एकूण व्यवसाय कर, प्रोफेशनल टॅक्स, आयकर, विक्री कर क्रमांक, आता इथे डॅश मारून द्यायचं मित्रांनो. तुम्ही जर आयकर विभाग मध्ये तुमचं प्रोफेशनल टॅक्स भरत असाल तर लिहायचं, नसेल तर डॅश मारून द्यायचं. नंतर तुमचं कॉन्टॅक्ट नंबर इथे फिलअप करायचंय मित्रांनो. इथे काय लिहायचंय, जो तुमचा चालू मोबाईल नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर इथे फिलअप करायचा आहे. घरगुती स्वयंपाकाचे गॅस आहे का, असं तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी तुमच्याकडे गॅस अवेलेबल का आहे का असं विचारले मित्रांनो. असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं मित्रांनो. पुरवठा पत्रिका शिधापत्रिका धान्य मिळण्याचा हक्क शोषणे सोडू इच्छित आहे का असं विचारले मित्रांनो. असेल तर होय, नसेल तर नाही करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले, माझ्याजवळ अनुक्रमांक, हे अनुक्रमांक तुमच्याकडे असेल नसेल तुमच्या रेशन कार्ड वरती लिहिलेलं असेल मित्रांनो. जिथे नसेल तिथे डॅश करायचं आणि पुढे जायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, शेवटी काय करायचंय तुम्हाला, तुमची जो फॉर्म सबमिट करताय ती डेट तुम्ही इथे फिलअप करायचे. नंतर पडताळले व बरोबर आढळलेले निरीक्षकांची सिग्नेचर इथे घ्यायचे मित्रांनो. नंतर अर्जदारांची स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा घ्यायचे मित्रांनो. जो अर्जदार असेल त्यांची सिग्नेचर घ्यायची आणि त्यांचं अंगठ्याचा ठसा घ्यायचा मित्रांनो. बघा मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड स्मार्ट कार्ड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा ऍप्लिकेशन भरावा लागतो आणि या ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जोडायचंय मित्रांनो. तुमचं कास्ट, रेशन कार्ड आणि फोटो, एक पासपोर्ट फोटो तुम्ही अटॅचमेंट करायचंय मित्रांनो आणि अन्न पुरवठा विभाग मध्ये तुम्ही तिथे जाऊन सबमिट करून द्यायचंय मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.